हॅलो नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा। जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल, हातापायाला मुंग्या येत असतील, त्वचा कोरडी पडत असेल किंवा बसल्या बसल्या हाडं दुखत असतील, तर हे लक्षणे कॅल्शियम कमी असण्याचे असू शकतात। वयाच्या 40 वयाच्या नंतर कॅल्शियम शरीरातले कमी होऊ लागते। वेळेत लक्ष न दिल्यास सांधेदुखीसारखे आजार उद्भवू शकतात। मग तुम्हाला प्रश्न पडत असेल, नैसर्गिकरित्या कॅल्शियम कसे वाढवायचे? चला मी तुम्हाला सांगते। कॅल्शियम वाढण्यासाठी फक्त गोळ्यांवर अवलंबून न राहता किचन मधील असे 4 पदार्थ आहेत जे तुमचे कॅल्शियम वाढण्यासाठी मदत करतील। तर चला बघूयात कोणते आहेत ते किचन मधील 4 पदार्थ। शेवटचा पदार्थ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला पदार्थ आहे मखाणा। मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे व कॅल्शियम सोबत त्यात मॅग्नेशियम आहे। मग मॅग्नेशियम काय करते? मॅग्नेशियम हे कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते व विटॅमिन डी ला पण ऍक्टिव्ह करते। दुसरा पदार्थ आहे नाचणी। नाचणीमध्ये आहे भरपूर कॅल्शियम व फॉस्फरस। बट जेव्हा कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र येतात तेव्हा ते हाडे घट्ट आणि मजबूत करतात। लहान बाळ जर दूध पित नसेल तर नाचणी ही बेस्ट ऑप्शन आहे। तिसरा पदार्थ आहे तीळ। तीळ हाडं मजबूत करते। तिळामध्ये आहे भरपूर कॅल्शियम व त्याच्यासोबत आहे झिंक आणि मॅग्नेशियम। यातील झिंक हे हाडांना झिजण्यापासून वाचवते व मॅग्नेशियम कॅल्शियम शोषून घेण्यात मदत करते। चौथा आणि एकदम महत्त्वाचा पदार्थ ती म्हणजे शेवग्याची पानं। शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर कॅल्शियम आहे। कॅल्शियम सोबत आयर्न आणि विटॅमिन सी आहे। शेवगाच्या पानांमध्ये भरपूर आयर्न असते। आयर्नमुळे थकवा तर दूर होतोच, पण हे हाडांच्या मजबूतीसाठी लागणारे कोलॅजिन तयार करते। याच्यामुळे हाडं एकदम मजबूत बनतात। त्यामुळे शेवग्याच्या पानांचा नेहमी आहारात वापर करत जा। तर कॅल्शियम साठी फक्त गोळ्यांवर अवलंबून न राहता हे 4 पदार्थांचा नक्की समावेश करा आणि फरक बघा। अशाच हेल्दी टिप्स आणि हेल्थ रिलेटेड व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। थँक यू।